बुलढाणा शहरातील चिखली रोडवर असलेल्या ऑइलच्या बंद दुकानाला अचानक आग लागली। दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात ऑइल ठेवलेलं असल्यामुळे अगदी क्षणार्धात आगीनं रौद्र रूप धारण केलं। धुराचे मोठमोठे लोळ यावेळी पाहायला मिळाले। आगीची माहिती कळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली। या संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवलंय आणि दुकानाला लागून असलेली अनेक दुकानं आहेत, हॉटेल आहेत, पण वेळेत आग आटोक्यात आणली गेली, त्याच्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। याच्यामध्ये ऑइल दुकान मालकाचं लाखो रुपयाचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दृश्य आपण बघतोय, एका ऑइलच्या दुकानाला बंद असलेलं हे दुकान होतं, मात्र त्याला आग लागली। सुदैवानं अग्निशमन दलानं या सगळ्या परिस्थितीवर अगदी वेळेत नियंत्रण मिळवलं, त्यामुळे आजूबाजूची दुकानं, हॉटेल ही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली नाहीत। मात्र ऑइल दुकान मालकाचं मोठं नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे आणि ज्वलनशील पदार्थ निश्चितमध्ये असल्यामुळे आगीचा जास्त भडका उडाला। ही दृश्य सध्या आपण पाहतोय, धुराचे काळे लोळ आभाळात जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आणखी तपशील घेणार आहोत, प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। संदीप, नेमका आग कशामुळे लागली हे समजू शकलंय का आणि आता तिथे काय परिस्थिती आहे? माहिती जी आहे ती मिळाली नाहीये, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज जो आहे तो पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। ही दुकान जी आहे ती सध्या बंद आहे, कारण त्या दुकानचा मालक जो आहे एका कार्यक्रमासाठी बाहेर गेलेला आहे आणि अचानक या दुकानातून धुराचे लोड जे आहे ते बाहेर निघताना दिसल्यामुळे स्थानिकांच्या हा विषय लक्षात आला आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात ऑइल ठेवलं असल्यामुळे मोठा भडका जो आहे हा क्षणार्धात मोठा अग्नितांडव या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यामुळे अग्निशमन विभागाला तात्काळ पाचारण करण्यात आलं। अग्निशमन विभागाने मोठे अथक परिश्रम घेऊन जे आहे या आगीवर नियंत्रण मिळवलं। वेळेतच या आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला, कारण या दुकानच्या आजूबाजूला जे ते मोठ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या इतर दुकानं आणि हॉटेल देखील आहेत आणि आग वेळेत नियंत्रणात आल्यामुळे हा मोठा अनर्थ टळलेला आहे। या दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची सध्या प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे। रिद्धी जी, संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।